नमस्कार मंडळी. हे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या पाहुण्यांना, भाऊंना, आईना, बहिणींना, म्हणजे मित्रांना किंवा तुमच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला आधी शेअर करा, कारण की ह्यात माहिती मिळणार आहे. ही माहिती आजपर्यंत तुम्हाला मिळाली नसेल. गेले 6 वर्ष झालं मी यूट्यूबवर काम करते. तर त्यातनं मला आलेला अनुभव म्हणजे यूट्यूबवर पैसा तर भरपूर आहे, खरं ते पैसा कसा मिळवायचा आहे हे आपल्या अनुभवावर आणि आपल्या नॉलेजवर आहे. तर बाकीचे सांगतात तसे यूट्यूबवर पैसा किंवा सोशल मीडियावर पैसा मिळत नाही. ते कसं मिळवायचं आहे ते आधी शिकायला पाहिजे, आणि ते तुम्हाला 100% ह्या व्हिडिओमध्ये माहिती 100% मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आधी शेअर करा. तुमच्या बाकीच्या मित्रांचा फायदा होईल, अन्यथा त्यांचा टाईमपास होणार आहे, किंवा तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवत असाल तर तुमचासुद्धा टाईमपास होणार आहे. काय सांगतोय तर ही माझी खरी लक्ष्मी आहे. मी आज तुमच्यासमोर येऊन बोलायला लागलो आहे, तर तिने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. कुठलंही काम करण्यासाठी पैसा लागतो, आणि तो पैसा मला फक्त आणि फक्त कुठल्या पाहुण्यांनी दिला नाही, कुठल्या मित्रांनी दिला नाही, किंवा कुठल्या माझ्या जवळच्या व्यक्तीने दिलं नाही. तर मला सगळं हे बघा, हे माझ्या लक्ष्मीने दिलेलं आहे. आज मी काय मोबाईल घेतले किंवा कुठलेही इक्विपमेंट घेतले ते फक्त आणि फक्त माझ्या ह्या धंद्याच्या जीवावर. त्यामुळे यूट्यूबवर काम करताना कुठलंही काम तुम्ही सोडून यूट्यूबवर किंवा इंस्टा, फेसबुक कुठल्याही रील्सवर किंवा सोशल मीडियावर स्वतःचं काम सोडून करू नका. भलेही तुम्ही रोज 100 रुपये कमवा, खरं ते कमवूनच मग व्हिडिओ बनवा, मग तुमचा फायदा आहे. अन्यथा तुम्ही एक दिवस अशा संकटात अडकणार आहे, त्या संकटातून तुम्हाला फक्त वरच्या देवानं सोडलं तर कोणच बाहेर काढू शकत नाही. मी स्वतः अनुभवलेला आहे. आज म्हणून माझे दिवस चांगले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सपोर्ट करणारी माझे घरातली माझ्याबरोबर कसल्याही परिस्थितीत सोबत होती, म्हणून माझा आज दिवस चांगले आहे. बाहेरची कोणीही तुमचा विचार करत नाही. तुमच्या शरीराचा विचार फक्त तुम्हीच करायला पाहिजे, बाकीचे नाही. आई वडीलसुद्धा तुम्ही जर पैसे कमवायचं थांबवला तर तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, ते सत्य. त्यामुळं सोशल मीडियावर काम करताना आधी आपलं काम, आणि माझं काम किती रिस्की आहे ते पण दाखवतो चला. आज मी ह्या कामावरनं भरपूर काय मिळवलं असतं, तर ह्या सोशल मीडियाच्या मागं लागून मागं पडलेलो, तर मी वाया गेलेलं नाही. सोशल मीडियामध्ये सुद्धा मी वाया गेलेलो नाही, आणि हे काम करत सोशल मीडिया केल्यामुळं मला आज हे कामसुद्धा आहे. आणि तुम्ही सर्वांनी मला पाहताय आणि मला सपोर्ट करताय, आणि तुम्ही रोज आमचे व्हिडिओ बघून हसताय आणि तुमचा कंटाळा दूर करताय, त्यात मला समाधान आहे. खरं मी पण केलेली चूक म्हणजे ह्या कामाकडे कधी कधी दुर्लक्ष करत होतो. खरं ह्या कामाकडे मी आता दुर्लक्ष करत नाही, काम कमी करतो, खरं दुर्लक्ष करत नाही. आधी मी यूट्यूबवर बनणार आहे, यूट्यूबवर भरपूर पैसा आहे म्हणून या कामाकडे दुर्लक्ष करत होतो. खरं आता तसं करत नाही. भरपूर मोठा अनुभव आलेला आहे. त्यामुळं आधी पहिलं आपलं काम इकडं आणा जरा. हे बघा, तर किती रिस्क आहे बघा. आता ते 2 कॉलमची कोपरं मी फोडून घेतलेलं दिसत असतील तुम्हाला. तर ते कॉलमची कोपरं फोडताना तिथं वरती उभारून हे बघा किती रिस्की काम आहे हे बघा. तर एवढा सगळा रिस्क घेऊन मी काम करते, आणि कुठल्याही कामात रिस्क असल्याशिवाय तुमचं फायदा जास्त होत नाही. आणि आजकालच्या जमान्यात माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व जास्त देतात लोक, आणि आपण मात्र फक्त प्रामाणिकपणा आणि माणुसकीला किंमत दिलेला आहे. पैशाला आजपर्यंत किंमत दिलेली नाही. खरं इथनं पुढं आपण पैशाला किंमत देत आहे, कारण पैशाशिवाय काही चालत नाही समजलेलं आहे. समजायला मला थोडा वेळ लागलेला आहे, खरं समजलेलं आहे. खरं प्रामाणिकपणा आपण घाण कधीच ठेवणार नाही, ठेवलेला नाही आजपर्यंत कसल्याही परिस्थितीत. भले मी लाखो रुपये नुकसानीत आलेलं आहे किंवा भरपूर लोक गमावलेलं आहे प्रामाणिकपणामुळं, खरं आपण प्रामाणिकपणाची तडा जाऊ देत नाही. तर आजचा हा माझा इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला कशी वाटली माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि सपोर्ट अजून मोठ्या प्रमाणात करा. यूट्यूब, इंस्टा, फेसबुकवर मला जाऊन सपोर्ट करा. NRS कॉमेडी सर्च करा फेसबुकवर आणि इंस्टावर,
यूट्यूबवर तर तुम्ही मला पाहतच आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे आणि ह्या वर्षीचं माझं यूट्यूबवर टार्गेट आहे 1 मिलियन. ते कंप्लीट होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे, कमेंट करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या चॅनलवर घालवायला पाहिजे. समजलं? राम राम.